अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचं चित्र उभं केलं जात होतं. पण आता पक्षात पहिल्यांदाच मोठा अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आलाय. राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या निवडीला थेट कायदेशीर आव्हान देण्यात आलंय. पक्षाचेच माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी नोटीस पाठवत म्हटलं आहे की मी आता कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. न्यायालयाने सुनेत्रा पवार यांची निवड वैध ठरवली तरच मी माघार घेईल. दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांनीही पक्षात सुधारात्मक उपाययोजनांची गरज असल्याचं मान्य केलंय. काँग्रेसने पक्ष फुटण्याचं भाकीत केलंय तर अमोल मिटकरींनी झारीतील शुक्राचार्य आणि झारखंड कनेक्शनचा उल्लेख करत जोरदार पलटवार केलाय. मग नेमकं राष्ट्रवादी सुरू काय आहे? आज आपण संपूर्ण घटनाक्रम समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अनिस आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता. या वादाची सुरुवात झाली ती पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या 7 पानी कायदेशीर नोटीसपासून. ही नोटीस राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि सरचिटणीस ब्रुजमोहन श्रीवास्तव यांना पाठवण्यात आली. 15 दिवसात उत्तर देण्याची मागणी या नोटीसमध्ये करण्यात आली असून अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा देखील देण्यात आला. या प्रकरणात सच्चिदानंद सिंह यांनी सांगितलं की मी 3 महिन्यांपासून सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवलं होतं. त्या पत्रात निवड प्रक्रियेतील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या, मात्र मला कोणतंही उत्तर मिळालं नाही. त्यामुळेच अखेर मला कायदेशीर नोटीस पाठवावी लागली. ते पुढे म्हणाले, आता न्यायालयाने सुनेत्रा पवार यांची निवड योग्य असल्याचं सांगितल्याशिवाय मी मागं हटणार नाही. आता कोणीही वैयक्तिक चर्चा केली तरी माझ्या निर्णयात बदल होणार नाही. हे विधान या संपूर्ण वादाला आणखी गंभीर बनवतं. विशेष म्हणजे सच्चिदानंद सिंह यांनी स्पष्ट केलंय की माझा सुनेत्रा पवार यांच्या व्यक्तिमत्वाला किंवा नेतृत्वाला विरोध नाही. मी त्यांना पक्षाचा सर्वोच्च नेता मानतो, मात्र त्यांच्या मते समस्या व्यक्तीची नाही तर निवड प्रक्रियेची आहे. त्यांनी सांगितलं, अजित पवार यांच्या काळात पक्षाच्या संविधानात बदल करण्यात आले होते. त्या बदलांनुसार राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष हे पद निर्माण करण्यात आलं आणि निवडणूक आयोगालाही त्याची माहिती देण्यात आली होती. सच्चिदानंद सिंह यांच्या मते पक्षाच्या घटनेनुसार सर्वप्रथम राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली पाहिजे. त्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याचा निर्णय झाला पाहिजे. त्यानंतर अध्यक्ष पदासाठी नाव मंजूर केलं जातं. मग राष्ट्रीय अधिवेशनात त्या नावाला अंतिम मंजुरी दिली जाते. मात्र त्यांच्या आरोपानुसार सुनेत्रा पवार यांच्या निवडीवेळी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकच झाली नाही आणि म्हणूनच ही प्रक्रिया पक्षाच्या घटनेच्या विरोधात गेल्याचा त्यांचा दावा आहे. सच्चिदानंद सिंह यांचा आणखी एक दावा आहे. त्यांच्या मते अजित पवार यांच्या निधनानंतर सुधारित पक्ष घटनेनुसार प्रफुल्ल पटेल यांनी हंगामी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारायला हवी होती. नवीन अध्यक्षाची निवड होईपर्यंत ती जबाबदारी त्यांच्याकडे राहायला हवी होती. पण 18 फेब्रुवारीला सरचिटणीस ब्रुजमोहन श्रीवास्तव यांनी प्रफुल्ल पटेल यांची औपचारिक मंजुरी न घेता अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू केल्याचा आरोप करण्यात आलाय. याच मुद्द्यावरून संपूर्ण निवड प्रक्रियेच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आलेत. या वादादरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी सार्वजनिकपणे मान्य केलंय की अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे आणि राजकीयदृष्ट्या मजबूत राहण्यासाठी पक्षात सुधारात्मक उपाययोजना करणं आवश्यक आहे. त्यांच्या या वक्तव्याकडे अनेकांनी पक्षातील संघटनात्मक समस्यांची अप्रत्यक्ष कबुली म्हणून पाहिलंय. त्यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. त्यांच्या म्हणण्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हाचा वाद आधीच सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. अशा परिस्थितीत जर राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेत त्रुटी राहिल्या तर भविष्यात पक्षासाठी मोठी कायदेशीर अडचण निर्माण होऊ शकते. म्हणूनच ही लढाई कोणत्याही व्यक्तिविरोधात नाही तर नैसर्गिक न्यायासाठी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण म्हणाले, सुनेत्रा पवार यांची निवड पक्षाच्या घटनेनुसार आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसारच झाली आहे. सर्व प्रतिनिधींनी एकमताने त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडलं, तर सच्चिदानंद सिंह यांची नोटीस हा केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या वादावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी दावा केला, राष्ट्रवादी सर्व काही सुरळीत नाही. शिंदे गटातही अस्वस्थता आहे आणि लवकरच हा पक्ष फुटलेला दिसेल, असं मोठं भाकीत त्यांनी केलंय. यावर राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यांनी म्हटलं
की राज्याला एक सक्षम महिला नेतृत्व मिळत आहे. सुनेत्रा पवार, अजित पवार यांच्या विचारांवर पक्ष पुढे नेत आहेत. मात्र सच्चिदानंद सिंह यांच्या मागे नेमकं कोण आहे, ही नोटीस कोणाच्या पाठबळावर पाठवली गेली याचा शोध घ्यायला हवा. त्यांनी झारखंड कनेक्शन, झारीतील शुक्राचार्य आणि अतृप्त आत्मे अशा शब्दात टीकाकारांवर निशाणा साधला. या आरोपांबाबत मात्र सार्वजनिकरित्या स्वतंत्र पुरावे समोर आलेले नाहीत. आता सर्वात मोठे 3 प्रश्न आहेत. पहिला, राष्ट्रवादी काँग्रेस या कायदेशीर नोटिशीला काय उत्तर देणार? दुसरा, हे प्रकरण न्यायालयापर्यंत जाणार का? आणि तिसरा, पक्षात पुन्हा संघटनात्मक निवडणुका होणार का? याच उत्तरांवर या संपूर्ण प्रकरणाचं भवितव्य ठरणार आहे. सध्या या प्रकरणात 2 वेगवेगळे दावे आहेत. एका बाजूला सच्चिदानंद सिंह यांचा दावा आहे की अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पक्षाच्या घटनेनुसार झाली नाही, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे की संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर आणि वैध होती. अंतिम सत्य हे संबंधित कायदेशीर प्रक्रिया, पक्षाची अधिकृत कागदपत्र आणि आवश्यक असल्यास न्यायालयाच्या निर्णयानंतरच स्पष्ट होईल. तोपर्यंत तुमच्या मते हा वाद केवळ अंतर्गत राजकारण आहे की खरंच पक्षाच्या घटनेशी संबंधित गंभीर कायदेशीर प्रश्न उपस्थित झाले आहेत? हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा ऑनलाईन नेता.